मला सांगा, आज मौद्याचे महाराज इथे स्थापित झालेले आहे आणि पूर्ण उत्साहाने मौदाकर जे आहे ते इथे येऊन दर्शनाचा पूर्ण लाभ घेत आहे। आता नुकताच आरती झालेली आहे। काय सांगणार, कशा प्रकारची परिकल्पना होती मौद्याच्या महाराजांची? सर्वात आधी संपूर्ण मौदावासियांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। मौद्याची परिकल्पना ही अशा पद्धतीने मनात रुजली की आमच्याकडे राजाभाऊ तिडके यांचा कॉलेजमध्ये विलासराव इंजिनिअरिंग कॉलेजला मौद्याचा राजा म्हणून गणपती बसतो आणि तिथे पण अवाढव्य मोठी प्रतिष्ठा आणि खूप मोठ्या प्रमाणात बाहेरगावून तालुक्यातून लोक येतात। पण मौद्यामध्ये, मौद्या शहरामध्ये एक सार्वजनिक मूर्तीचं स्थापना व्हावी, तीही मोठ्या प्रमाणात व्हावी। कॉलेजला लोकांना जायला पार्किंगचा त्रास होता, लोकांना पायी जाण्याचा त्रास होता। हा लोकांमध्ये प्रत्येक वेळेला एक मनात शंका वारंवार व्यक्त करायचे। मग बऱ्याच लोकांनी, आमच्या मंडळातल्या लोकांनी म्हटलं की आपण सुद्धा हा प्रयोग आपण करूया आणि या निमित्ताने आम्ही बैठक घेतली। आमच्या सर्व मंडळाच्या शनी मंदिर ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी त्याला दुजोरा दिला आणि मनामध्ये आलं की मौद्यामध्ये राजा आहे तर मौद्यामध्ये महाराजा सुद्धा, याची सुद्धा आपण स्थापना करावी। या पद्धतीने आमच्या सर्व सहकार्यांनी याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं, गावकऱ्यांनी सहकार्य केलं। सर्व गावकऱ्यांचं मिळून आम्ही ते विचार करून त्यानंतर आपण महाराजाची या ठिकाणी स्थापना केली। मौद्याच्या महाराज इथे स्थापित झाले। कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोणकोणत्या कार्यक्रमाचा म्हणजे इथे विविध कार्यक्रमाचं आयोजन आपल्यातर्फे होणार आहे? आज हा दुग्ध शर्करा योग आहे। आपण सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आज कवी संमेलन या ठिकाणी हास्य कवी संमेलनाचा सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे आणि ते आजच आहे, आपल्याला ते पाहायला मिळणार। यानंतरही आपण सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक या पद्धतीचे, सांस्कृतिक अशा पद्धतीचे सर्व कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहे। महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। सोबतच भव्य मिरवणूक सुद्धा आपण विसर्जनामध्ये ज्या नवयुवकांना, ज्यामध्ये त्यांना उत्साह होईल की गणपती बाप्पांचं दरवर्षी या ठिकाणी इतक्या जोमाने मोठ्याने आपण स्वागत करूया, अशा पद्धतीची अंतर्गत आपण व्यवस्था केलेली आहे। मौद्यामध्ये रथीच्या काळाला रावण दहनाचा खूप मोठा कार्यक्रम केला जातो, त्यात वेगवेगळे कलाकार आपल्यातर्फे येत असतात। आता मौद्याच्या महाराजा इथे स्थापित झाले, तर यावेळेला कोणता स्पेशल सेलिब्रिटी नियोजित केलेला आहे का? आपण बोलणं झालेलं आहे, 2 सेलिब्रिटीशी आपलं बोलणं चालू आहे। कदाचित ते रविवारला इथे येण्याचं सुद्धा त्यांचं चालू आहे। आज तर झालं नाही, पण उद्या जवळपास फिक्स होऊन जाणार, पण सेलिब्रिटी येणार हे नक्की आहे। आपण वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतच राहता, मग तो रावण दहन असो की आता मौद्याचा महाराजा असो किंवा वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे कबड्डी चषक असो, अशा प्रकारचे खूप कार्यक्रम घेते। नेमकी ऊर्जा जी आहे, नेमकी प्रेरणा जी आहे आपल्याला कुठून भेटते? ही खऱ्या अर्थानं जो लोकांचा, गावकऱ्यांचा मला प्रेम मिळतो, खऱ्या अर्थानं ऊर्जा मला ही तिथूनच मिळते। माझ्या आईवडिलांचा मला आशीर्वाद आहे की मी कुठलाही काम हाती घेतलं तर कधी मी त्या कामाला एकदा सुरू केल्यावर कधीच मागे पडलो नाही आणि ते माझ्या वडिलांनी, माझ्या आईंनी मला ती जी शिकवण दिलेली आहे की हातात काम घेतलं तर मागे वळून पाहायचं नाही, चिंता काही करायची की नाही, आम्ही सोबत आहे। आईवडिलांचा आशीर्वादच हा माझ्यासाठी ऊर्जेचा भाग आहे। चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे मौदाकर, जे महाराष्ट्राचे लोक जे बघत आहेत, त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपण देऊ इच्छिता? सर्वांना प्रेमाचा संदेश। आज गणपती बाप्पांचं आम्ही काल स्थापना केलेली आहे। आपणा सर्वांना सुद्धा या माध्यमातून मी विनंती करेल की आपण प्रत्येकाने, जरी सार्वजनिक होऊ शकलं नाही पण आपापल्या घरी गणपती बाप्पाचं नक्कीच आपण स्थापना करावी, या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे। धन्यवाद।